तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी लग्नाची सगळी गडबड चालू आहे. तुम्ही बसतेचा ब्लॉग तर बघितलाच असेल. आज जो ब्लॉग आहे ना तो केळवणाचा असणार आहे. तो सो पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर चला मग तुम्हाला दाखवते त्यांनी काय घरी प्रिपरेशन करून ठेवलं आहे आणि आम्ही सर्व तयारी करून त्यांच्याच घरी आलो आहोत. तर चला धरा तिथे. अशा छान प्रकारे त्यांनी आमचं ओवाळून स्वागत केलं. नवरदेवच्या वडिलांचं म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचं, नवरदेवच्या वहिनीचं आणि ही छोटीशी आपल्या श्रीचंही स्वागत केलं. आणि त्यानंतर आम्ही पान वाढायला घेतले सर्वांचे आणि त्यांनी मस्त पुरणपोळीचा बेत केला होता बघा. पुरणपोळी, रस्सी, भात, भजे आणि तळण छानपैकी. मग म्हटलं चला मी त्यांना थोडंसं हेल्प करते, कारण आयतं जाऊन खाणं चांगलं वाटत नाही, म्हणून मी वाढू लागले. आणि हे बघ, घरात आपल्या एक तरी फॅमिलीमध्ये असा एक मेंबर असतो की जो अशा प्रकारे कुठून तरी मोबाईलचा अँगल सेट करतो आणि फोटो व्हिडिओ वगैरे काढत असतो. आणि खरंच हा अँगल बघून मी म्हटलं अरे बापरे, ही पण आयडिया चांगली होती की मी वरतून सगळा व्हिडिओ शूट करू शकले असते. ॲटलिस्ट सगळे त्या एका व्हिडिओमध्ये आले असते. पण चला मी त्यांच्याकडून एखाद व्हिडिओ घेऊन घेईल. आणि अशा प्रकारे आमच्या ननंदबाई वरती चढून फोटो शूट करत होत्या किंवा व्हिडिओ काढत होत्या. आणि मग बाकी सर्व जेवायला बसले आणि आम्ही नंतर बसणार होतो जेवायला. म्हटलं चला आधी सगळ्यांना बसून घेऊ आणि मग नंतर आम्ही बसू. थोडं यांचं जेवण झालंय तर आमचं जेवण बाकी आहे अजून. आणि मध्येच पाहुणे येऊन गेले. आता बघू ते चहा पाणी करून जातील आणि मग आम्ही जेवण करू. तर बी कंटिन्यू. जब भी कोई करो हम को कॉल कीजिए, ये इनका सारा परिवार है, यहीं पर रहता है और ये सारे लोग आपके लिए हमेशा कोई नहीं गार्डन बता दीजिए. आप लोग के आसपास आप लोग इसके पेरेंट्स बताइए. तर आहे ना हे आमच्या आत्ते सासूचं आहे आणि आत्ते सासूंनी म्हणजे आमच्या 2 नंबरच्या आत्ते सासू त्यांनी आमच्या ननंदबाईंनी आणि अजून एक आत्ते सासू ते बाजूलाच राहतात, त्यांनी असं तिघीं चौघींनी मिळून हे केळवण केलं होतं. म्हणून सगळ्यांनी एकत्रच ठेवलं इथे. आम्ही यांच्या घरी आलो म्हणूनच. आणि ते धुळ्यातच राहतात आमच्या गल्लीच्या ते मागच्या साईडला. तर आज चला प्रोग्राम पुढे पुढे होईलच. तर बी कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. फायनली ते लोक जात होते आणि तेव्हा ना संध्याकाळचे 4 वाजले असतील, कारण की आमची पहिली जी जेवणाची पंगत बसली तर तेव्हाच 3-3:30 वाजले होते. आणि हे लोक आले, चहा वगैरे घेतला, मग ते गेले. संध्याकाळचे 4 वाजता आम्ही सर्वांनी जेवण केलं, बाकीचे जे उरले लेडीज होते त्यांनी. आणि नंतर मग आहेरांचा कार्यक्रम सुरू होणार होता. मग आम्ही तोपर्यंत थोडासा 1-2 व्हिडिओ काढून घेतले आई पप्पांसोबत, दीदीसोबत. आमचे नवरदेव गप्पा मारत होते त्यांच्यासोबतही, त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांच्यासोबतही व्हिडिओ काढला. आणि नंतर सुरू झाला की कपड्यांचा जो कार्यक्रम असतो देण्याचा घेण्याचा वगैरे सगळं काही, मानपानाचा जो सोहळा तो सुरू झाला. आणि छान प्रकारे सर्व कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालला. आम्ही खूप एन्जॉय केला आणि सर्व फॅमिली एकत्र असल्यावर काय मज्जा येते तुम्हाला काय सांगू. खरंच खूप भारी वाटत होतं. आणि आता हा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. बघा आली ना मज्जा. सगळी फॅमिली एकत्र असल्यावर किती भारी वाटतं ना. तर खरंच आजचा दिवस खूप छान गेला. आणि बाकीचे जे काही व्हिडिओ असतील ना ते मी मिनी ब्लॉग्समध्ये नक्की टाकणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि असेच लग्नाचे मजेशीर गमतीशीर व्हिडिओ, आपले खानदेशी लग्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्रायबर करायला विसरू नका. आणि खूप 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 प्रेम द्या आमच्या लग्नाच्या तयारीला. आणि काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.